चल तुला ऑप्शन एलिमिनेट करायला शिकवतो. 2025 सीईटीचा प्रश्न आहे ऑसिलेशन्स मधून, आणि याचे ऑप्शन बघितले ना तर ते असे आहेत की तुझ्या किडनीमध्ये हार्ट अटॅक येईल. याला सॉल्व्ह करायला गेला तर भरपूर वेळ लागेल. सर मग याचा शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट आधी प्रश्न वाचू. काय प्रश्न बेटा, की आपल्याला लेन दिलंय सेकंड पेंड्युलमचं सरफेस ऑफ अर्थ आणि ऍट अ अल्टिट्यूड एच. काय लेन दिले आपल्याला, LS आणि LH, आणि मला रेडियस ऑफ द अर्थ विचारलंय. रेडियसचं डायमेन्शन असतं लेंथ, बरोबर. म्हणजे सगळ्यात आधी बी आणि डी उडवा. का बरं उडवा सर, कारण बेटा इथे लेंथ आहे, रूट लेंथ आणि रूट लेंथ हे तर कॅन्सल होईल, पण इथे 1/h आहे. 1/h म्हणजे 1 लेंथ, जे आपल्याला नको आहे, म्हणून डी पण उडालं. पण आता सर ए आणि सी मध्ये काय करायचं, तर ए आणि सी ला डोकं लावायचं. काय डोकं लावायचं बघा, टी इज इक्वल टू असतो बेटा 2π√L/g. आता सेकंड पेंड्युलम म्हटलं की त्याचा टाइम पिरियड फिक्स असतो 2 सेकंद. याचा अर्थ टी कॉन्स्टंट, 2π कॉन्स्टंट. म्हणजे मी म्हणू शकतो की √L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √g. याचा अर्थ ज्याचा जी मोठा त्याचा एल मोठा, ज्याचा जी मोठा त्याचा एल मोठा. आता मला सांग, सरफेसवर जी मोठा का हाईटवर मोठा? सर सरफेसवर जी मोठा. याचा अर्थ मी म्हणू शकतो बेटा की LS इज ग्रेटर दॅन LH. म्हणू शकतो. येस सर तुम्ही म्हणू शकता. आता या ऑप्शनला काढून टाका. का बरं, कारण इथे LH मायनस LS आहे, म्हणजे हे काय होणार आहे, हे निगेटिव्ह होणार आहे. कारण LH छोटा आहे बेटा LS पेक्षा. हे निगेटिव्ह झालं तर अर्थची रेडियस निगेटिव्ह होईल, जे पॉसिबल नाही. म्हणजे आन्सर आलेला आहे ए.